केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारनं एसी रेस्टॉरंटवर लादलेल्या सर्व्हिस टॅक्सच्या विरोधात परळमधील आदिती हॉटेलच्या मालकानं उपरोधिक टीका केल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटलंय। हॉटेल मालकानं बिलावरच शेलक्या शैलीत यूपीए सरकारचे वाभाडे काढलेत। यूपीए सरकारच्या धोरणानुसार पैसे खाणं ही गरज बनलीये, तर एसी हॉटेलमध्ये जेवणं ही चैनीची बाब झालीये, अशी कमेंट या हॉटेल मालकानं चक्क हॉटेलच्या बिलावरच प्रिंट केली आहे। ही बोचरी टीका सहन न झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे हॉटेल बंद पाडलंय। केएम हॉस्पिटलच्या बरोबर समोर असलेलं हे आदिती हॉटेल श्रीनिवास शेट्टी यांच्या मालकीचं आहे। स्वतंत्र भारतामध्ये मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। यूपीए सरकारच्या धोरणामुळेच मला हॉटेलमधील एसी विभाग बंद करावा लागला, म्हणूनच या मार्गानं मी विरोध नोंदवला, असं सांगत शेट्टींनी आपल्या कृतीचं समर्थन केलंय। तर याबाबत नरेंद्र मोदींनीही ट्विट केल्यानं आता आगीत तेल ओतलं गेलंय। परळमधलं आदिती हॉटेल केएम हॉस्पिटलच्या अगदी समोर असणारं हे हॉटेल, या हॉटेलमध्ये कायम गर्दी असते। केएम मध्ये दाखल असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, त्याचबरोबर तिथले अनेक डॉक्टर्स आदिती हॉटेलमध्ये येत असतात आणि याच आदिती हॉटेलच्या मालकानं यूपीए सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी, आपला निषेध नोंदवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आणि त्याने थेट हॉटेलच्या बिलावरच हा मजकूर टाईप केला आणि हा मजकूर वाचून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली। त्यांनी हे हॉटेलच बंद करायला लावलंय। नरेंद्र मोदींनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात। हॉटेल बंद पाडल्याबद्दल हे ट्विट केलंय मोदींनी। ही तर सहनशक्तीची परिसीमा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणतायत। मोदींच्या ट्विटमुळे हा वाद आता आणखीन चिघळणार आहे। आपण एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सुनील घुमे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सुनील, आपण पाहतोय काँग्रेस सरकारच्या, यूपीए सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी ही एक अनोखी शक्कल या हॉटेल मालकानं लढवली, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना हे सहन झालं नाही। त्यांनी हॉटेल बंद पाडलंय आणि नरेंद्र मोदींनी त्या संदर्भामध्ये ट्विट केलंय, त्यामुळे हा वाद आणखीन चिघळलाय। खऱ्या अर्थाने राजकारण या विषयाचं सुरू झालंय असं आपल्याला म्हणता येईल। एक सामान्य हॉटेलचं बिल काय राजकारण रंगू शकतो याचा हा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे। एका हॉटेल मालकांना आपल्याला ज्या काही भावना व्यक्त करायच्या होत्या, हा खरा मुद्दा कशावरून सुरू झाला तर केंद्र सरकारने जे सर्व एसी हॉटेल्स आहेत, एसी रेस्टॉरंट्स आहेत, त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स वाढवलेला आहे। हा सर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे काय झालं की लोकांच्या ज्या हॉटेलमधल्या ज्या खाद्यपदार्थांच्या किमती होत्या त्या वाढलेल्या आहेत। हे परळचं जे हॉटेल आहे, पर्टिक्युलर आदिती हॉटेल, या हॉटेलमधलं एक सेक्शन जे आहे ते एसी सेक्शन आहे। या वाढलेल्या सर्व्हिस टॅक्समुळे हे एसी सेक्शन त्या मालकाला बंद करावं लागलं आणि त्यामुळे मग या मालकाने चिडून यूपीए सरकारवरचा आपला राग काढण्यासाठी त्या हॉटेलच्या जे बिल आहे त्याच्यावर एक लाईन प्रिंट केली की 2G घोटाळा असेल, CWG घोटाळा असेल किंवा कोळसा घोटाळा असेल, काँग्रेसच्या यूपीए सरकारचं धोरण हे पैसे खाण्याचं धोरण आहे। पैसे खाणं ही काँग्रेसची आज गरज बनलेली आहे आणि हॉटेलमध्ये जाऊन लोकांनी खाणं ही मात्र आता चैनीची वस्तू झालेली आहे, असं कॉमेंट त्या हॉटेलवाल्याने केल्याबरोबर तिथले काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड चिडले आणि त्यांनी काल जाऊन तिथे ते हॉटेल बंद पाडलेलं आहे। खरंय सुनील, आपण पाहतोय की हा खरं तर आता एक राजकारणाचा मोठा विषय बनू लागला। एका हॉटेलच्या बिलावरनं हे राजकारण रंगतंय। आता पाहूयात हे राजकारण कोणत्या स्तरापर्यंत जातं। धन्यवाद ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल। आदिती हॉटेलच्या मालकाला शेवटी हॉटेल सध्या तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद करायला लावलंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।